365 दिवस तो माणूस पळतोय, पायाला चाकं लागल्यासारखा पळतोय। खासदार राजन विचारे साहेब हे खासदार नसून हे जनतेच्या मनातला आवाज झालेले आहेत आजच्या घडीला। आज 29 एप्रिल 2024 आज खासदार राजन विचारे साहेबांचा एबी फॉर्म जमा करायला उभा ठाणे शहर लोटलेलं आहे। आज तुम्ही जर पाहाल तर ठाण्याची जी अवस्था झालेली आहे, ठाण्याला बकाल करून टाकलेलं आहे, ठाण्याला कंगाल करून टाकलेलं आहे। या ठाण्याला या सर्व कंगाल करणाऱ्यांच्या हातून सोडवायचं असेल तर एकच पर्याय आहे, ती आहे धगधगती मशाल शिवसेनेची आणि उद्धव साहेबांची। आज उभा ठाणे जिल्हा एकवटलाय, तो फक्त राजन विचारे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकवटलाय। आणि लक्षात घ्या, या ठाण्यामध्ये जे प्रगतीचे वारे वाहत आहेत ना, अगदी तुम्हाला जर सांगायचं झालं तर सॅटिस असेल, दिघा रेल्वे स्थानक असेल, श्री रेल्वे स्थानक असेल मुलुंड आणि ठाण्याच्या दरम्यानचं, त्यानंतर घोडबंदर किंवा गायमुखपर्यंत समांतर रस्ता असेल साकेतपर्यंतचा, अनेक अशी विकास कामं ठाण्यामध्ये मोठमोठी झालेली आहेत। ठाण्याच्या पार्किंगचा प्रश्न असेल, ठाण्याच्या सुशोभीकरणाचा प्रश्न असेल, अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत। याच खासदार राजनजी विचारे साहेबांना पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्तावर पाठवण्यासाठी आजचा हा शुभ दिन आहे 29 एप्रिल। आणि आपण मागे पाहत आहात धर्मवीर दिघे साहेबांचं समाधीस्थळ आहे, शक्तीस्थळ आपण ज्याला म्हणतो। या समाधीवर आल्यानंतर आपसुकच एक मनामध्ये भाव दाटतो की दिघे साहेब हे तुमचं ठाणं आहे, हे शिवसेनेचं ठाणं आहे आणि या ठाण्यामध्ये कधीही आम्ही ऐऱ्या-गैऱ्याला खपवून घेणार नाही। इथे आवाज चालणार तो फक्त शिवसेनेचा, इथे आवाज चालणार तो फक्त ठाकरेंचाच। आणि शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना। मी मतदारांना फक्त एवढंच आव्हान करेल, मी म्हणणार नाही तुम्ही मशाल दाबा, मी फक्त एवढंच म्हणेन तुम्ही सत्याच्या बाजूने उभे राहा। ठाण्याच्या मतदारांनो, ठाणे लोकसभेच्या मतदारांनो, तुम्ही सुज्ञ आहात, मी फक्त एवढंच म्हणेन तुम्ही सुज्ञ आहात तर तुम्ही सत्याच्या बाजूने उभे राहा, निष्ठेच्या बाजूने उभे राहा। जर तुम्हाला वाटतंय की आपण जर जे बटन दाबणार आहोत ते दाबल्यानंतर रात्री तुम्हाला शांत झोप लागेल, मग तसंच बटन दाबायचं। जे बटन दाबल्यानंतर तुम्हाला 2 दिवस झोप लागणार नाही की मी काय चूक करून बसतोय, मग समजून जायचं तुम्ही काय चूक करणार आहात ते। त्यामुळे मी आता कुठलंच आव्हान करणार नाही। मतदार सुज्ञ आहेत आणि मतदार राजनजी विचारे साहेबांच्या पाठीशी, शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे राहतील याची मला पूर्ण खात्री आहे।